अध्यक्ष महोदय, अजितदादा पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री होते आणि त्यांचं अपघाती निधन झालं। आणि जेव्हा त्या निधनाची बातमी महाराष्ट्रभर भारतभर पसरली, तेव्हा ज्यांनी ती बातमी ऐकली त्याला असं वाटलं की अजितदादा पवार यांच्यासारखी व्यक्ती जर सुरक्षित नाही तर मग कोणीही सुरक्षित नाही। अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून ते कार्यरत होते आणि मग त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी नेमकी कोणाची होती? मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी, मंत्र्यांनी या ठिकाणी महाराष्ट्रासमोर त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं, त्यांनी माहिती दिली, पण महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवांनी याच्यावर काही भाष्य केलेलं नाही। अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री आहेत, राज्यपाल आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, मंत्री आहेत, हे जेव्हा प्रवास करतात, विमानानं प्रवास करतात, हेलिकॉप्टरनं प्रवास करतात, तेव्हा राज्य शिष्टाचार या विभागाअंतर्गत त्याच्यामध्ये काही नियम आहेत। राज्य शिष्टाचार विभागाच्या सचिवांना सुद्धा या संदर्भामध्ये काही भाष्य केलं नाही। अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षिततेची, उपमुख्यमंत्र्यांच्या सुरक्षिततेची, मंत्र्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोणाची आहे? ही जबाबदारी गृह खात्याची आहे का? आणि म्हणून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यपाल, मंत्री जेव्हा असा प्रवास करतात मग महाराष्ट्रात, भारतात, तर त्याची काही नियमावली असेल ना, आणि त्या नियमांची अंमलबजावणी नेमकी होते का, हे सुद्धा या संदर्भामध्ये मला असं वाटतं सरकारनं स्पष्ट करणं गरजेचं आहे। अध्यक्ष महोदय, आज ज्या चर्चा या ठिकाणी या निमित्तानं झाल्या त्याच्यामध्ये हा अपघात झाला, केंद्र सरकारच्या AAIB या संस्थेनं जे काही निष्कर्ष या ठिकाणी काढले, अध्यक्ष महोदय, बारामती एअरपोर्ट हा MIDC कडे होता, महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, त्यानंतर MADC ला तो वर्ग करण्यात आला, महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट अथॉरिटी, आणि या संस्थांनी सुद्धा त्याच्यावर काही भाष्य केलेलं नाही। अध्यक्ष महोदय, आजपर्यंत हे मला आपल्या निदर्शनास आणून द्यायचं आहे। त्याच्यामध्ये आता AAIB ने काय म्हटलंय, तिथं देयर वॉज नो वेदर स्टेशन, नो इन्स्ट्रुमेंट अप्रोच, मिसिंग विंड सॉक, फेडेड रनवे मार्किंग्स, ह्या सगळ्या त्रुटी बारामती एअरपोर्टमध्ये असाव्यात। अध्यक्ष महोदय, अर्थसंकल्पामध्ये आता या सगळ्या विमानतळांना पुन्हा नव्यानं विकसित करण्याची घोषणा सुद्धा या ठिकाणी अध्यक्ष महोदय झाली, पण मला या निमित्तानं या ठिकाणी सांगायचं आहे की हे अगोदर समजा झालं असतं तर अशा घटना सुद्धा कदाचित या टाळता येऊ शकल्या असत्या। आणि म्हणून आजही मला, म्हणजे मुख्यमंत्र्यांना माझी या निमित्तानं विनंती आहे, आपल्या माध्यमातून मी सरकारला या ठिकाणी विनंती करू इच्छितो की महाराष्ट्र सरकारकडनं या संदर्भामध्ये काहीतरी निवेदन झालं पाहिजे, नाहीतर चौकशी होईल, मग ते केंद्राकडे आहे, केंद्र चौकशी करेल, ही सगळी चर्चा होत राहील। अध्यक्ष महोदय, पण यातून सुद्धा आपण काहीतरी शिकणार आहोत की नाही? महाराष्ट्र सरकारचे जे प्रमुख आहेत त्यांच्या सुरक्षेच्या संदर्भामध्ये,
उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्या सुरक्षेच्या संदर्भामध्ये राज्यपाल मंत्री, मला असं वाटतं की या संदर्भामध्ये अतिशय गांभीर्यानं याकडे पाहण्याची आवश्यकता आहे. हे मला मुद्दामून या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे.